काल आपण एक्झाम्पल्स बघत असताना शेवटचं ॲझो आयसोप्रोपिन ह्याचं बघितलेलं होतं. आता पुढचं जे न्यूमरिकल्स आहे ते न्यूमरिकल्स बघून घ्या, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. जे मी न्यूमरिकल्स घेतो ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. हे न्यूमरिकल्स सगळे एका वहीवर व्यवस्थित सोडवून ठेवा. त्याचा अगेन अँड अगेन त्याची रिपिटेशन व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जेवढी रिपिटेशन्स तुम्ही ह्या न्यूमरिकल्सची कराल तेवढं तुम्हाला JEE नीट आणि CET कॅरेक्टर्समध्ये केमिकल कायनेटिक्सचे एक्झाम्पल्स इझिली सोडवता येतील. ओके, आता हे जे एक्झाम्पल आहे ज्याला आपण अर्साईन डिकम्पोज्ड, ओके, अर्साईन डिकम्पोज ॲज 2AsH3 equal to 2As solid plus thrice H2 gas. When arsine at 800 mmHg pressure was allowed to decompose, the pressure was found to be a 940 mmHg after 10 minutes. If the reaction follows first order kinetics, find the rate constant and half life. मग आता बघा गिव्हन काय काय दिलेलं आहे. बघा आपल्याला गिव्हन दिलेलं आहे इनिशियल प्रेशर. कुणाचं दिलेलं आहे इनिशियल प्रेशर, दॅट इज AsH3 चं दिलेलं आहे. ते किती, त्या इनिशियल प्रेशर म्हणजेच तुम्ही आपल्याला A0 आपल्या पद्धतीने म्हणजेच P0 येणार आहे. तो किती दिलेला आहे 800 दिलेला आहे, 800 mm. आता ह्याचं कन्व्हर्जन लगेच करून घ्या. 800 डिवायडेड बाय 760 म्हणजेच ATM मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, हे लक्षात ठेवा. 800 डिवायडेड बाय 760 दॅट इज ATM. हा पहिला पॉइंट झाला. तुम्हाला बघा टोटल प्रेशर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा, द प्रेशर वॉज फाउंड टू बी 940 mmHg आफ्टर 10 मिनिट्स. म्हणजेच PT दिलेला आहे आफ्टर 10 मिनिट्सचा किती 940 mmHg ते दिलेलं आहे. टोटल प्रेशर हे आहे टोटल. ओके, आणि टाइम किती दिलेला आहे T इज इक्वल टू 10 मिनिट्स हे दिलेलं आहे. आणि त्याच बरोबरीनं तुम्हाला ही रिॲक्शन पण दिलेली आहे ट्वाइस AsH3, ओके, प्लस काय दिलेलं आहे ट्वाइस इक्वल टू ट्वाइस AS सॉलिड प्लस थ्राइस H2 गॅस हे दिलेलं आहे. आणि AsH3 सुद्धा गॅस आहे. आता इनिशियल मध्ये काय होईल बघा, इनिशियल मध्ये, ओके, हे लक्षात ठेवा. इनिशियल मध्ये ह्याचं P0 प्रेशर असणार आहे, ह्याचं नाही. परंतु आफ्टर टाइम T म्हणजेच आफ्टर टाइम T इज इक्वल टू 10 मिनिट्स. आता लक्षात घ्या ह्यामध्ये इथं येणार आहे कारण का हे ट्वाइस AS सॉलिड आहे. AS सॉलिड आहे म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन होत नाही किंवा आयोनिक फॉर्म्स मध्ये होत नाही, हे डोक्यात ठेवा. आणि म्हणून ह्याचं X डिकम्पोजिशन झालं तर 3X आणि ह्यातनं P0 मायनस 2X येणार कारण का 2 मोल्स आहेत गॅसेसचे, म्हणून आपल्याला P0 मायनस 2X आफ्टर 10 मिनिट्स मध्ये होणार आहे. मग तुम्ही टोटल प्रेशर PT हे कसं येणार आहे बघा लक्षात घ्या. तर PT इज इक्वल टू प्रेशर ऑफ AsH3 हे पार्शियल प्रेशर आणि प्रेशर ऑफ H2 ह्याच्या महत्वाचं येतं, हे लक्षात ठेवा. आता प्रेशर ऑफ AsH3 काय आहे P0 मायनस 2X आणि PH2 चं काय आहे 3X आहे. ओके, आणि मग ह्याच्या बरोबरीनं हे सोडवा म्हणजेच तुम्हाला X इज इक्वल टू PT मायनस P0 हे तुम्हाला बघायला मिळेल. काय बघायला मिळेल PT मायनस P0 हा फॅक्टर सोडवला तर बघा हे P0 ह्याच्यामध्ये प्लस X येईल आणि X इकडे गेला की X इज इक्वल टू PT मायनस P0 हे येईल, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे प्रेशर, आता प्रेशर आफ्टर टाइम T ऑन AsH3 म्हणजेच ह्या रिएक्टंट वरती प्रेशर काय असणार आहे दॅट इज
पीटी इज इक्वल टू स्मॉल पीटी काय असणार आहे, दॅट इज P0. ओके, P0 मायनस 2x असणार आहे. तर का हे प्रेशर आहे आफ्टर टाइम t न. ओके, प्रेशर ऑन आफ्टर टाइम t कुणावरती, ASH3 वरती असणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता तुम्हाला माहिती आहे x ची व्हॅल्यू टाका. PT इज इक्वल टू P0 मायनस 2 इंटू PT मायनस P0 कॅपिटल T. ओके, आणि हे सोडवल्यानंतर तुम्हाला PT जो आहे तो जर आपण बघितला तर 3P0 मायनस 2PT एवढं बघायला मिळेल. कारण हा -2 ने केला तर -2PT येईल. -2 मायनस मायनस प्लस 2P0 म्हणजेच हा PT इज इक्वल टू 3P0 मायनस 2PT हा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता तुम्हाला नेहमी पद्धतीनं आपल्याला K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग ऑफ P0 अपॉन PT म्हणजेच त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 अपॉन AT आपण घेतलेला आहे. ओके, आता माहिती आहे तुम्हाला सगळ्याच्यातल्या फिगर्स घाला तुम्ही. 2.303 टाइम दिलेला आहे तुम्हाला 10 मिनिट्स. ओके, लॉग ऑफ आता इथे घ्या P0 अपॉन हा तुमचा स्मॉल PT किती आहे, थ्राइस P0. ओके, थ्राइस P0 मायनस 2PT हा येणार म्हणजेच 2.303 अपॉन T 10 लॉग ऑफ P0 किती आहे बघा तुमचा मगाशी घेतलेला आहे 800 डिवाइडेड बाय 760. हा 800 डिवाइडेड बाय 760. आता 3P0 म्हणजे 3 इंटू 800 डिवाइडेड बाय 760 कारण आपण ATM मध्ये करणार आहोत. ओके, आणि मायनस ओके 2 इंटू 940 डिवाइडेड बाय 760 म्हणजे हे 760 वगैरे कॅन्सल आउट होतील. म्हणजेच तुम्हाला येईल 2.303 अपॉन 10. ओके, अपॉन 10 लॉग ऑफ 800. ओके, 800 डिवाइडेड बाय आता 24 येतील तुम्हाला 940 यांची वजाबाकी केली तर 520 हे कॅरेक्टर बघायला मिळेल. 800 डिवाइडेड बाय 520. मग हे सोडवल्यानंतर 2.303 अपॉन 10 लॉग ऑफ 800 अपॉन 520 म्हणजे हे साधारणपणे 1.538 एवढं येतं. आता हे सोडवलं की तुम्हाला K ची व्हॅल्यू ही येणार आहे 4.3 इंटू 10⁻⁻² मिनिट इनव्हर्स हे आहे. आणि मग तुम्ही T हाफ काढू शकता 0.693 डिवाइडेड बाय K न, मग 0.693 divided by 4.3 into 10⁻². So therefore T half हे जर घेतलं तर तुम्हाला 61.1 मिनिट एवढं तुम्हाला बघायला मिळतं. ह्या पद्धतीनं 16.1 मिनिट्स हे तुम्हाला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनं हे न्यूमेरिकल्स सोडवायचं आहे. कळालं? फक्त इथं हा AS सॉलिड आहे म्हणून ह्याचं 2x घ्यायचं नाही, नाहीतर काय होईल टोटल प्रेशर वरती प्रॉब्लेम येईल आणि मग तुमचं सगळं चुकेल. एवढं लक्षात ठेवा. हा फक्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ह्या संदर्भातला. आता पुढचं न्यूमेरिकल्स आपण बघूया. ओके, आता पुढच्या न्यूमेरिकल्स मध्ये काय आहे बघा. इफ द हाफ लाईफ पिरियड ऑफ
झिरो ऑर्डर रिएक्शन with initial concentration 0.1 molar is 21.3 minutes. What will be the half life when concentration is 0.3 molar? आता रिएक्शन काय आहे बघा, आपल्याला गिवन मध्ये काय दिलेलं आहे, गिवन मध्ये रिएक्शन काय आहे, झिरो ऑर्डर आहे. ओके, हे पहिल्यांदा मांडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला टी हाफ दिलेला आहे. टी हाफ किती दिलेला आहे, 21.3 दिलेला आहे. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे किती दिलेलं आहे, तर आपल्याला 0.1 मोलर एवढं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती आहे, टी हाफ, म्हणजेच हे सम हे घेतल्यामुळं हे आफ्टर टी, कारण का हाफ लाईफ दिलेला आहे, म्हणजे हाफ लाईफचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तेच कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे 0.3 मोलर होणार आहे, 0.3 मोलर होणार आहे. म्हणजे हे A1 आलेलं आहे आणि हे आपल्याला A2, कारण का इथं हाफ लाईफशी संबंध आहे आणि हाफ लाईफ इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन. परंतु झिरो ऑर्डर असल्यामुळं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे इम्पॉर्टंट आहे, हे डोक्यात ठेवा. नाहीतर तुम्ही म्हणणार सर इंडिपेंडंट आहे टी हाफ, तर इथं कॉन्सन्ट्रेशन कुठं आलं, तर इथं वरती हाफ फिगर दिलेली आहे बघा, झिरो ऑर्डर. आणि झिरो ऑर्डर ला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, हे लक्षात ठेवा. जरी इंडिपेंडंट, रेट इज इंडिपेंडंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन जरी असेल तरी इनिशियल कॉन्सन्ट्रेशनला हाफ लाईफ आहे बघा. हाफ लाईफ ऑफ झिरो ऑर्डर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग सोल्युशन्स मध्ये ऍज अ झिरो ऑर्डर असेल, त्यामुळे टी हाफ इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन अपॉन 2K, हे मी आत्ताच तुम्हाला बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच टी हाफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A0, हे घ्या. मग आपल्याला A2 आणि हे घ्या पहिल्यांदा, म्हणजे टी हाफ ओके इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू A2 अपॉन 2K, आणि टी हाफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डायरेक्टली प्रपोर्शनल टू A1 अपॉन 2K असं येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे आता टी हाफ हा 2 आला आणि हा टी हाफ 1 आला. आता ह्या दोघांचाही डिवायडेशन करा, टी हाफ 2 अपॉन टी हाफ 1 हे केलं म्हणजेच काय येईल, A2 अपॉन 2K आणि तसंच A1 अपॉन 2K. ओके, हे आलं, हे कॅन्सल झालं. म्हणजेच तुम्हाला काय येईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A1 येईल. आणि मग तुम्ही काय करू शकता, टी हाफ 2 इज इक्वल टू टी हाफ 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A2 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A1. आणि मग टी हाफ ची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 21.3 इंटू A2 चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.3 आणि A1 चं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1. आणि मग हे जर सोडवलं तर टी हाफ 2 हे सोडवल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू येईल 63.9 मिनिट्स, ही तुम्हाला ती व्हॅल्यू येईल. ओके, ह्या पद्धतीनं हे न्यूमरिकल्स सोडवायचं आहे. ओके, हे बघून घ्यायचं आहे राजानो, ठीक आहे. आता पुढचं हे न्यूमरिकल सुद्धा शो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% completion of a first order reaction is 3 times the time required for 90% completion. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, हे डोक्यात ठेवा, हे प्रूव्ह करायचं आहे.
काय हा सुद्धा महत्वाचा पार्ट येतो. हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. आता काय दिलं बघा, परत एकदा सांगतो. शो दॅट टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% completion of a first order reaction is 3 times the time required for 90%. ओके. मग आता बघा, तुम्ही गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर तुम्हाला पहिला येईल 99% कंप्लीशन. ओके, 99% कंप्लीशन. मग त्याच वेळेला आपल्याला A0 काय असणार आहे, तर 100 असणार आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजेच ह्याच्या वेळेला AT किती येणार आहे 90% ला, तर 100 मायनस 99% हे येईल 99.9 आहे बरं का राजानो. 99.9 म्हणजे 99.9 म्हणजेच 0.1% AT ला येईल. ओके. दुसरं काय आहे, तर आपल्याला 90% कंप्लीशन आहे. ओके. तुमचा त्यावेळेला A0 सुद्धा काय असणार आहे, 100 असणार आहे. आणि तुमचा AT काय असणार आहे, 100 मायनस 90 म्हणजेच 10 असणार आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. फॉर AT दोन्हीचा काढलेला आहे, हा 10 AT येईल. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे इफ T1 अँड T2, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता पर्टिक्युलरली K इज इक्वल टू काय येणार आहे, 2.303 अपॉन T लॉग ऑफ A0 अपॉन AT. हा महत्वाचा पार्ट घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच यातला तुम्ही T1 घ्या. T1 इज इक्वल टू 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन AT हा घेतला. आणि T2 इज इक्वल टू परत 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन AT. मग तुम्ही म्हणाल सर इथं K ची व्हॅल्यू तेच काय घेतली आहे, कारण का ऑर्डर फर्स्ट ऑर्डर आहे. बघा इथं दिलेलं आहे द रिएक्शन शो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% कंप्लीशन. हे जर तुम्ही घेतलं तर काय आहे, 99% कंप्लीशन ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. आणि मग तुम्हाला शो दॅट काय सांगितलेलं आहे की द टाइम रिक्वायर्ड फॉर 90% कंप्लीशन. हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्ही काय करायचं, T1 अपॉन T2 घ्यायचं. ओके. T1 अपॉन T2 म्हणजेच 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन AT डिवाइडेड बाय 2.303 अपॉन K लॉग ऑफ A0 अपॉन AT हे येईल. ओके. आता हे आल्यानंतर हे तुम्ही डिव्हायडेशन केलं T1 अपॉन T2 न. आता बघा ह्यामध्ये पुढचा पार्ट येईल T1 अपॉन T2. हे दोन्ही कॅन्सल होईल. लॉग ची व्हॅल्यू घाला. लॉग A0 T1 चा A0 किती आहे बघा, तर 100 येणार आहे डिवायडेड बाय 0.1. ओके. आणि पर्टिक्युलरली T2 चा काय येणार आहे, लॉग जर घेतलं 100 अपॉन 10 हा येईल. ओके. म्हणजेच जर T1 अपॉन T2 घेतलं तर लॉग हे घेतलं तर काय येईल, 1000 अपॉन 10 हे आपल्याला बघायला मिळेल. ओके. 1000 बघायला मिळेल. आणि म्हणजेच लॉग ऑफ 10⁻³ होईल. ओके. लॉग ऑफ 10⁻³ होईल. म्हणजेच T1 अपॉन T2 इज इक्वल टू 3 लॉग 10 टू द बेस 10 येईल. अँड देअरफॉर T1 इज इक्वल टू 3 टाइम्स T2 असं आपल्याला बघायला मिळेल. एवढं लक्षात ठेवा. कारण लॉग ऑफ 10 टू द बेस 10 इज नथिंग बट 1. ओके. ह्या सगळ्या गोष्टीचा हा महत्वाचा उहापोह आहे. आणि ह्या अशा पद्धतीनं एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. ठीक आहे. आता पुढचं एक महत्वाचं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे.
हे झालं का, कळालं का? बघा कसं घेतलेलं आहे आपण, सोपं आहे. ठीक आहे, 90% घेतलेला आहे आणि T1 अपॉन T2 केलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. हा महत्वाचा पार्ट. हा अशा पद्धतीचं एक्झाम्पल्स सीईटीला आणि JEE ला आणि नीटला सुद्धा विचारलं जातं, हे लक्षात घ्या. थोडस पेन मध्ये शाई कमी असल्यामुळं, ओके, आणि लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यावरती क्लिअर दिसताना थोडासा अडथळा येईल, परंतु तो सुद्धा तुम्ही पार कराल असं हे करूया. कारण काय पुढचं काय सांगत बसत नाही. आता हे जे रिॲक्शन न्यूमरिकल्स घेणार आहे हे महत्वाचं आहे. फ्लास्क कंटेन्स हे नीट पहिल्यांदा येईल तुमच्याकडे. मी पुन्हा एकदा बोलेन त्याच्यावरती, म्हणजेच तुम्हाला ते न्यूमरिकल्स कसं सोडवायचं आहे हे कळून येईल. ओके, आता जे न्यूमरिकल्स आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. फ्लास्क कंटेन्स अ मिक्सचर ऑफ A and B. बोथ द कंपाउंड्स डिकम्पोजेस बाय फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डरला अंडरलाइन करा. द हाफ लाईफ आर 60 minutes फॉर A, 50 minutes फॉर B. If the initial concentration of A and B are equal, A and B ला अंडरलाइन करून द्यावा, which are equal. How long will it take for the concentration of A to B 3 times that of B? म्हणजे concentration of A to B 3 times, B च्या 3 times A चं कॉन्सन्ट्रेशन व्हायला टाइम किती लागेल हे विचारलेलं आहे. मग आपण इथं घेतलेलं आहे फॉर A टी हाफ किती दिलेला आहे, 60 मिनिट्स दिलेला आहे. फॉर बी टी हाफ किती दिलेला आहे, 15 मिनिट्स दिलेला आहे. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बघा, हा A0 इज इक्वल टू B0 इक्वल टू मी M घेतलेला आहे, कॅपिटल M, कारण का A आणि B चं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. आफ्टर टाइम टी कॉन्सन्ट्रेशन ऑफ B चं मी पकडलेलं आहे BT इज इक्वल टू X, आणि शेवटच्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे AT 3 टाइम्स कुणाचे आहे, B चे आहे, म्हणजेच 3x आहे. मग लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्ही KA आणि KB काढायचं आहे टी हाफ ह्या फॉर्म्युल्यानं, म्हणजेच KA इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ. तसंच KB काढायचं आहे. टी हाफ A चा आहे 60 मिनिट्स, B चा आहे 15 मिनिट्स. हे तुम्हाला माहिती पडलेलं आहे, बरोबर आहे. ह्यामध्ये काही शंका आहे का? नाही. आता हा पहिला पार्ट सोडवून घेतला. दुसऱ्या पार्ट मध्ये काय येईल बघा, तुम्हाला सगळ्यांना दिलेलं आहे की KB आपल्याला माहिती आहे की तुम्हाला 2.303 अपॉन टी लॉग ऑफ B0 अपॉन BT हे घ्यायचं. आता 2.303, आता तुमचा टाइम इथं लिहून ठेवायचा असा 2.303 अपॉन टी. ओके, हे घेतल्यानंतर काय येणार बघा, लॉग हा B0 च काय आहे, M आहे, आणि BT काय आहे, M अपॉन X असं येणार. मग टू द बेस 10 येणार. देअरफॉर लॉग M X डिवायडेड बाय 10 इक्वल टू काय येणार आहे बघा, KB इंटू T अपॉन 2.303 असं येणार. आता तुम्हाला KB काढलेला आहे इथं 0.0462 इंटू T डिवायडेड बाय 2.303. आता हा T तशाच्या तसाच ठेवायचा आहे. आता ह्या 23 संख्येचे डिवायडेशन केलं तर ह्याची व्हॅल्यू जी येणार आहे तर 23 दोन्ही 46 हे साधारणपणे येईल. म्हणजे इथे येईल 0.02 T. हा लॉग ऑफ MX डिवायडेड बाय 10 ह्याची व्हॅल्यू येणार आहे. लॉग ऑफ MX डिवायडेड बाय 10 म्हणजे ह्याची व्हॅल्यू ही येणार आहे. एवढं लक्षात ठेवा, ती तशीच तशी ठेवायची. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हा महत्वाचा. मग तुम्ही काय करायचं आहे, KA इज इक्वल टू घ्यायचा आहे 2.303 अपॉन T लॉग ऑफ A0
अपॉन 80 हे घेतलं तुम्ही. आता 2.303 अपॉन टी. आता लॉग A0 म्हणजे किती आहे बघा तुमच्याकडं, तर m आहे आणि 80 म्हणजेच 3x आहे, हे लक्षात ठेवा. मग आता हा तुम्ही 2.303 अपॉन टी लॉग हे ह्याच्यामध्ये घ्या, लॉग ऑफ m. ओके, लॉग ऑफ m डिवायडेड बाय x घ्या आणि प्लस लॉग ऑफ x m डिवायडेड बाय x प्लस लॉग ऑफ 1/3 डिवायडेड बाय 10 असं आपण ह्याची फोड करून घेऊया. ओके, आता 1/3 म्हणजेच हा जो 1/3 येतो हे जर बघितलं तर हे साधारणपणे 0.33 च्या आसपास येतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच पुढचा येईल 2.303 अपॉन टी लॉग ऑफ m अपॉन x. m अपॉन x आहे. ओके, आता हा m अपॉन x हा जो आहे m अपॉन x म्हणजे हा एक नी बघा 0.02t म्हणजे तरी मी फक्त काय करतो लॉग ऑफ m अपॉन x ची व्हॅल्यू इथे लिहितो 0.02t. आता इथं लक्षात ठेवा ज्या वेळेला प्लस याचा येणार आहे बार 1 कारण 0.33 येणार आहे आणि 33 चा जर तुम्ही लॉग बघितला तर बार 1.5 पर्टिक्युलरली 5224 येतं. आता हे सोडवायचं कसं तुम्हाला माहिती आहे 1.000 मायनस 0.5224 यांना सोडवायचं. ओके, हे सोडवल्यानंतर काय येईल 2.303 अपॉन टी 0.0t. आता हे बार 1 आहे म्हणजे इथे मायनस येणार आहे साइन आणि ते मायनस येऊन 0.4776 म्हणजे ह्याची व्हॅल्यू पर्टिक्युलरली लक्षात घ्या. ही व्हॅल्यू तुम्हाला सोडवायला येते. याची जी व्हॅल्यू येणार आहे ही व्हॅल्यू सोडवताना तुम्हाला माहिती आहे इथं बार 1.000 करून मायनस ओके 0.5224 हे करणार तुम्ही. याची व्हॅल्यू येते 0.4776 अशी व्हॅल्यू येईल. आता मी काय करतो 2.303 अपॉन टी न मल्टिप्लाइड करतो म्हणजे 2.303 इंटू हे केले तर हे टी टी जाईल ना. हे टी म्हणजेच बघा अपॉन टी 0.0 इंटू टी म्हणजे हा टी आणि टी गेला आणि मायनस काय येईल मायनस आपल्याला येईल 2.303 इंटू 0.4776 डिवायडेड बाय टी काय येईल. आता हे सोडवल्यानंतर 2.303 हे सोडवल्यानंतर तुम्हाला के ए माहिती आहे इथं काढलेला आहे के ए बघा आपण तो येतो इथं 0.01155 हा के ए इथे के ए ची व्हॅल्यू टाकायची 2.303 इंटू 0.02 हे घेतलं तर तुम्हाला 0.0406 एवढं येतं. आता मायनस ओके दिलेलं आहे हे मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन केलं की 1.1 अपॉन टी एवढं येतं आणि मग तुम्ही 1.1 अपॉन टी इक्वल टू काय येईल 0.0406 मायनस 0.01155 हे सोडवलं की टी ची व्हॅल्यू ही तुम्हाला काढता येईल. ती येते 31.8 मिनिट आपल्याला बघायला मिळते आणि हेच तुम्हाला विचारलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि ह्याला स्टार मार्क करून ठेवा. पुन्हा एकदा सांगतो फॉर ए टी हाफ घेतलेला आहे बी घेतलेला आहे टी हाफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल आहे म्हणून A0 इक्वल टू B0 घेतलं. काय काढायचं आहे बघा कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाइम टी BT इज इक्वल टू x अँड AT इज इक्वल टू 3x. B च्या विथ रिस्पेक्ट टू ए चं कॉन्सन्ट्रेशन 3x केव्हा होईल किंवा काय टायमिंग येईल किती मिनिटानं होईल ते आपल्याला काढायचं. मग आपण पहिल्यांदा
आपल्याला हे हाफ लाईफ दिलेलं असल्यामुळं के आणि केबीचं 0.693 डिवाइडेड बाय टी हाफनं पहिल्यांदा के आणि केबी रेट कॉन्स्टंट काढून घेतला. मग पहिल्यांदा आपण केबी इक्वल टू 2.303 अपॉन टी लॉग ऑफ B0 अपॉन BT घेतलं. आता B0 म्हणजेच इनिशियल कॉन्सन्ट्रेशन M अपॉन X टाकलं. ते सोडवल्यानंतर लॉग ऑफ M डिवाइडेड बाय X टू द बेस 10 ह्यानं आपण व्हॅल्यू वाढली 0.02T ही ॲज इट इजच ठेवायची, कारण आपल्याला के मध्ये तिथे यूज करायचं आहे. मग आपण के घेतलं A0 अपॉन 80, तर M म्हणजेच आपल्याला M म्हणजे A0 आहे, 80 म्हणजे 3x आहे. मग 2.303 हिची फोड केली लॉग प्रमाणे, लॉग ऑफ M बाय X प्लस लॉग ऑफ 1/3 टू द बेस 10. 1/3 म्हणजे 0.33, त्याचा तुम्ही लॉग घेता तर तो 1.5224 येईल. हे सोडवलं तुम्ही. सोडवल्यानंतर 2.303 अपॉन टी इंटू ब्रॅकेट 0.02T मायनस 0.4776 येतं. हे टी कॅन्सल होईल कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर, आणि मग तुम्हाला हे उत्तर बघायला मिळेल. एवढं लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता मी काही एक्झाम्पल्स जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, ते एक्झाम्पल्स सोडवल्यानंतर मला हे करायचं आहे, कुठला अवघड जात असेल तर ते मला विचारायचं आहे. काय एक्झाम्पल्स पाठवतो. हा पहिला एक एक्झाम्पल हे झालं, ठीक आहे. नंतर दुसरं एक्झाम्पल ओके, दुसरं एक्झाम्पल, पुढचं तिसरं एक्झाम्पल, आणि हे चौथं एक्झाम्पल, आणि हे सगळ्यात शेवटचं पाचवं एक्झाम्पल. हे पाचवं एक्झाम्पल. हे 5 एक्झाम्पल सोडवायचे आहेत तुम्ही विथ ऍडिशन टू धिस. ओके, आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट येणार आहे तो, आता हे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. हे एक्झाम्पल सोडवून मला पाठवून द्यायचे आहेत. कुणाला काही शंका असतील तर आता तुम्ही बघा, साक्षी असेल, ऋतुजा असेल, प्रणोती असेल, ओके, ह्या सगळ्या मुली आणि मुलं मध्ये अभिषेक असेल, प्रणव असेल, हे सगळे विचारतात. ज्यांना कोणाला काही शंका असतील तर त्याने विचारावं हे कसं सोडवायचं आहे, आणि हे सोडवून मला सगळ्यांनी व्हॉट्सअपवर टाकायचं आहे. बरोबर आहे का नाही ते बघेन मी. आणि सगळ्यात महत्वाचे, हे जे सगळे न्यूमरिकल्स आपण केमिकल कायनेटिक्सचे घेतलेले आहेत, हे सगळे न्यूमरिकल्स च्या एकाच वहीमध्ये लिहिलेले होते. तसेच हे न्यूमरिकल्स एका वहीमध्ये हे सगळे लिहायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येईल. आता ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजेच आरेनियस इक्वेशन. आता ह्या आरेनियस इक्वेशन्स करता जी थेरी आहे ती थेरी म्हणजेच कोलायजन थेरी हे आपल्याला बघायला मिळतं. आता ही जी कोलायजन थेरी आहे, आता कोलायजन थेरी हे नेमकं काय असतं तर तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला दोन रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स एकमेकाबरोबर रिॲक्ट करतात. आता रिॲक्ट करतात म्हणजेच काय, ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड होणार आहे कुणाचं, रिॲक्टंटचं, आणि प्रॉडक्ट मध्ये फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड होणार आहे. परंतु लक्षात घ्या की रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स हे कोलाइड होणार आहेत ऑन विथ ईच अदर, आणि ते कोलाइड होत असताना आपल्याला ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड हे होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि दॅट collusion of molecules of reactant is the specific character to determine the Arrhenius equation. ओके, आणि हे कोलायजन थेरी काय आहे, ही कशा पद्धतीने जाते ते उद्याच्या भागात आपण कोलायजन थेरी, आरेनियस इक्वेशन हे पूर्णतः बघून घेऊया. ओके, तर महत्वाचं जे आहे त्यातलं कोलायजन थेरी आली की तुम्हाला ऍक्टिव्हेशन एनर्जी येणार आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे तर प्रॉपर ओरिएंटेशन आहे. म्हणजेच कुठलेही
आपल्याला ज्या वेळेला फॅक्टर्स जे आहेत रिॲक्टंटचं कन्व्हर्जन फॅक्टर्स मध्ये होत असताना पहिलं कोलायजन थेरी, दुसरं ऍक्टिव्हेटेड एनर्जी, ऍक्टिव्हेशन एनर्जी आणि प्रॉपर ओरिएंटेशन हे मेजर कॅरेक्टर्स आहेत आणि मग ग्राफिकली कशी येतात, कशा पद्धतीनं होतं हे आपण सगळं उद्याच्या भागात बघूया. थँक्यू व्हेरी मच.